ना कारलं खाऊशी वाटलं, फ्रीजमध्ये होतं कारलं. आता घेतलं ते कारलं, ते घेतलंय स्वच्छ धुवून. आता घेणार आहे कापून. आता सगळ्या बिया कारलं कापून बिया अशा आणि ते टाकल्या पाण्यामध्ये. टाकले त्या पाण्यामध्ये, टाकलं त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं. आता ते स्वच्छ धुवून मस्तपैकी छान 3 पाण्याने. थोडी हळद. आता चांगलं मिक्स करून ठेवते 5 मिनिटं झाकून. पण काढून आता घेते याला चांगले असे ना पिऊन टाकते याच्यामध्ये. परत घेणार आहे स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने. घेतले परत पाण्यात टाकून घ्यायचे 3 पाण्याने धुवून. परत झाले आता स्वच्छ धुवून. आता मिक्सरचं भांडं त्यात टाकते थोडंसं खोबरं, थोडंसं आलं लसूण, इकडे भांडं शेंगदाण्याचा कूट भाजलेले ते हे मिक्स केलेलं आपण बॅटर. इथं घेतलं आहे मी गूळ थोडासा. त्यानंतर इथं घेतली हळद अर्धा चम्मच. ह्याच्यामध्ये आहे अर्धा चम्मच मीठ सैंधव. त्यानंतर इथं आहे कोथिंबीर थोडी. त्यानंतर आहे जिरं. इथं आहे लाल तिखट. आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ही चिंच पण टाकणार आहोत. असं मिक्स करायचं. स्वतः ही कारल्याची काप त्याच्यामध्ये. धना जिरा पावडर, थोडा हिंग, चांगलं घेते मिक्स करून असं. ते टाकले, तेल झालंय गरम. टाकलंय जिरं, टाकलं कोथिंबीर, टाकलं थोडा कांदा, टाकलं थोडं लाल तिखट. घेतले हलवून चांगलं काप त्यामध्ये. दहा मिनिटं झाकण बारीक गॅसवर घेते शिजवून. पाहू आता झाली का भाजी. ही पहा अशी भाजी तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूयात. बाय बाय.